साष्ट पिंपळगाव वाळू घाटावर महसूल प्रशासनाची अचानक पाहणी. बीड जिल्ह्यातील नियमाबाह्य केनीद्वारे रेती उपसा करणाऱ्या साप, अवैध वाळू साठा व केनी जप्त. अंबड तालुक्यातील मौजे साष्ट पिंपळगाव येथील वाळू घाट क्रमांक 1 व 2 वर आज दिनांक 22 एप्रिल रोजी महसूल प्रशासनाने अचानक धाड टाकून सविस्तर तपासणी केली. उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारदे आणि अंबड तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी विजय चव्हाण यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या पाहणीत अत्याधुनिक ड्रोन कॅमेराचाही वापर करण्यात आला. तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळून आल्या असून नियम मोडणाऱ्या कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच शेजारील बीड जिल्ह्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावरही कारवाई करत साहित्य नष्ट करण्यात आले. घाट क्रमांक 2 वर प्रशासनाचे कडक निर्देश. दुपारी 2:15 वाजता प्रशासनाच्या पथकाने साष्ट पिंपळगाव घाट क्रमांक 2 ला ग्रामस्थ गणेश शिंदे, आप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित भेट दिली. घाटावर 29 ते 30 वाळू वाहतूक करणारी वाहने डंपर उभी होती. मजुराच्या सहाय्याने वाळू भरणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. ETP जनरेट होत नसल्याने गाड्या थांबल्या होत्या. चौकशी अंती MSCBचे काम सुरू असल्याने वीज पुरवठा आणि नेटवर्क खंडित झाल्याचे ETP जनरेट होण्यास अडचणी येत असल्याचे निष्पन्न झाले. एका जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्याची पावती वैध आढळली. उपस्थित वाहनापैकी काही वाहनावर नंबर प्लेट नव्हत्या. घाटावर जाण्यासाठी 3 रस्ते सुरू असल्याचे आढळले. ते तात्काळ बंद करण्यात आले व त्याचा वापर करण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या. सदर ठिकाणी CCTV सुरू होते. प्रशासनाचे निर्देश. तहसीलदार विजय चव्हाण यांनी कंत्राटदाराचे प्रतिनिधी व गावकऱ्यासमक्ष खालील सक्त सूचना दिल्यात. घाटात ये जा करण्यासाठी केवळ एकच अधिकृत रस्त्याचा वापर करावा. उर्वरित रस्ते तात्काळ बंद करावेत. नंबर प्लेट नसलेल्या कोणत्याही वाहनामध्ये वाळू भरू नये व त्यांना ETP देऊ नये. यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा करण्यास सक्त मनाई आहे. वाळू उपसा केवळ सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेतच करावा. रात्रीच्या वेळी वाहनांना घाटात प्रवेश देऊ नये. उन्हाचा कडाका पाहता मजुराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. निवेदनातील सर्व अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करावे. सदर ठिकाणी मजुराच्या सहाय्याने वाहने भरत असल्याचे स्पष्ट दिसून आले. घाट क्रमांक 1.30 ते 35 ब्रस वाळू साठा जप्त. बीड हद्दीत अवैध वाळू उपशावर कारवाई. दुपारी 4:05 पथकाने घाट क्रमांक 1 ची पाहणी केली असता ETS मोजणी अहवाल अप्राप्त असल्याने हा घाट सध्या बंद आहे. अवैध वाळू साठा. घाट परिसरात पाहणी केली असता अंदाजे 30 ते 35 ब्रस वाळूचे ढिगारे साठा आढळून आले. हा साठा तात्काळ जप्त करण्याच्या सूचना मंडळ आणि तलाठी यांना देण्यात आले असून स्वतंत्र पंचनामा करण्यात आला आहे. साष्ट पिंपळगावच्या विरुद्ध बाजूस नदीपलीकडे माकस पिंपळगाव तालुका गेवरा जिल्हा बीड येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. नदीच्या पलीकडे जाणे शक्य नसल्याने अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उमाकांत पारधी SDM व विजय चव्हाण तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाण्यातून वाळू वाढणाऱ्या सुमारे 10 ते 13 केन्या दूर कापून टाकले. यापैकी 7 केन्या व इतर 3 साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. संबंधित घाटधारकाला सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांच्या घाटात परिसरात अवैध उत्खनन निदर्शनासाठी तात्काळ पुराव्यासह प्रशासनाला कळवावे. या अचानक केलेल्या तपासणीमुळे महसूल प्रशासन अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर करडी नजर ठेवून असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाच्या या पारदर्शक व धडक कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे. दोन्ही ठिकाणी उपस्थित मजुराला विचारणा केली असता त्यांनी मजुरदारी वाहन भरत असल्याचे समक्ष सांगितले आहे.